हां बघा पोलिटीचा 51 क्वेश्चन तर पूर्ण ॲव्हरेज क्वेश्चन आहे. फक्त करंटला थोडे क्वेश्चन काय केले होते, मागचेच खूपच सोपे आले होते क्वेश्चन, तर यावेळेस थोडा एरिया चेंज केला होता करंटचा. पोलिटीला नॉर्मल ठेवलेले आहे जशाचे तसं, म्हणजे जेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स पुढच्या पेपरला बघू. अजून एक तुम्हाला सांगतोय की प्रश्न पोलिटीला फिरवण्याचे चान्सेस मला तर 2-3 वर्षापासून बोलतोय, आला तर नाहीच अजून, होऊ शकते. एक मागच्या एका पेपरला आलेलं होतं कंपॅरेटिव्ह, म्हणजे ब्रिटनची कॉन्स्टिट्यूशन असेल, यूएससीची कॉन्स्टिट्यूशन असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, यांच्या तुलनात्मकरित्या, म्हणजे डीपमध्ये नाही म्हणतोय, एक तुलनात्मक काय विचारू शकते, प्रश्न विचारू शकते. म्हणजे कायदे निर्मितीबाबत त्यांची प्रोसेस, आपली प्रोसेस, ज्युडिशरीच्या बाबतीत जशी आपल्याकडे त्यांच्याकडे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, म्हणजे आपण कायद्याची उचित प्रक्रिया आहे यूएसए मध्ये, आणि भारतामध्ये कायद्याने स्थापित प्रक्रिया आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या तुलनात्मक एखादी क्वेश्चन येऊ शकते. तर शक्यतो ते जमलं तर एक ओव्हरलुक करा, किंवा मी 1-2 वर्षाच्या, बहुतेक 1.5 का 2 वर्षाच्या आधीच्या टेस्टला खूप डिटेल घेतलं होतं ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वगैरे, ते युट्यूबला आहे वाटते बहुतेक. फक्त ते कसं ते खूप 48 तास चालायचं आपला तो डिस्कशन. तर ठीक आहे, तर ते तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्या. कारण म्हणजे आपल्याकडे नाही का ते भीती तयार झालेली आहे, पेपर सिलेबसच चेंज झाला आहे टेस्ट म्हणजे आयोगाचा, असं काही झालेलं नाही आहे तसंच पेपर आहे, फक्त आपण गणित बुद्धिमत्तेला गेलो नाही तिथपर्यंत, फक्त हा प्रॉब्लेम आहे. तर पोलिटीला चेंजेस केलं तर हे चेंजेस करू शकते की एक एरिया फक्त, नाही तर असं समजू नका वर्ल्ड पोलिटी विचारली आहे म्हणून. वर्ल्ड पोलिटी नाही, ऑलरेडी आपल्याला एक प्रश्न विचारून झालेला आहे 2-3 वर्षाच्या आधी. तर अशा प्रकारचा एक प्रश्न विचारू शकते की तुलनात्मकरित्या दुसऱ्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनशी भारताच्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजनचा तुलना विचारू शकते. तर ते एक पर्याय लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बघा यावेळेचे क्वेश्चन खूप सोपी आहे एकदम, म्हणजे काही त्रास दिलेला नाही आहे. 51 भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये, बघा मसुदा म्हणते, मसुद्यामध्ये राज्यपाल सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीद्वारे प्रत्यक्ष निवडला जाईल अशी तरतूद होती, परंतु पुढील खालीलपैकी कोणकोणत्या कारणांसाठी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने राष्ट्रपतीने राज्यपालाची नियुक्ती करावी, म्हणजे राष्ट्रपती मार्फत राज्यपालाची नियुक्ती करावी, हे प्रत्यक्ष स्वीकारण्यात आले. तर कोणती कंडिशन होती, तर नवनिर्वाचित राज्यपाल हा एखाद्या राजकीय पक्षाचा असेल, त्यामुळे ते तटस्थ आणि निष्पक्षपातीपणे काम करणार प्रमुख असणार नाही. म्हणजे बरोबरच होतं, कुठली कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल जर प्रत्यक्ष इलेक्शन असेल तर कुठल्या तरी पार्टीचा तो काय असेल, सपोर्टर असेल, आणि पार्टीचा सपोर्टर हा एक महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मेन याचा क्रक्स काय आहे, भारतामध्ये आहे पार्लमेंटरी सिस्टीम, बरोबर आहे. पार्लमेंटरी सिस्टीम म्हणलं तर आपल्याकडे एक नामधारी प्रमुख असतो आणि एक वास्तविक प्रमुख असतो. पार्लमेंटरी सिस्टीम तर तोच आहे, म्हणजे मुख्यमंत्री 100% असणार आहे. पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये मुख्यमंत्री कसा निवडला जातो, असेंब्लीमधून, म्हणजे ज्याला बहुमत प्राप्त पक्ष असेल त्याच्या प्रमुख, आणि हा प्रत्यक्ष निवडला जाणार किंवा जनतेमार्फत निवडला जाणार म्हणतो आपण. तर दोघंही जर निवडणुकीच्या माध्यमातून येत आहे तर कुठेतरी यांच्या अधिकारामध्ये एकामेकासोबत काय होणार, सेम दिल्लीमध्ये जे इनडायरेक्टली दिसतोय आपल्याला, सेम तशी कंडिशन निर्माण होण्याची काय भीती आहे. म्हणून तो एक महत्वाचा कारण होता, आणि तो काम करणार नाही, त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. राज्यपालाची निवडणूक ही पूर्णतः वैयक्तिक मुद्द्यावर होईल, त्यामुळे निवडणुकीमध्ये अनेक लोकांना गुंतवणे हे राजकीय हिताचे नाही, हे सुद्धा बरोबर आहे स्टेटमेंट. त्यामुळे दोन्हीही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. ओके, 51ला 3 दोन्ही बरोबर. नंतर 52वा क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करावा, योग्य पर्याय निवडा. अमेरिकेतील संघराज्य कायदे संघराज्य न्यायालय लागू करतात, तर राज्याचे कायदे, म्हणजे त्यांच्या यूएसए मध्ये राज्याचे कायदे राज्यातील न्यायव्यवस्था लागू करते. आता बघा, जे ज्युडिशरी सिस्टीम आहे, कुठली ज्युडिशरी सिस्टीम आहे, यूएसए ची, ती आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. त्याला आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉला इंग्लिश मराठीत म्हणतो आपण कायद्याची उचित प्रक्रिया. आणि दोघांची तुलना करायची झाली तर दुसरी भारताचं काय आहे, कायद्याने स्थापित प्रक्रिया. आपण कोणाकडून घेतली आहे, स्थापित प्रक्रिया, जपानकडून प्रक्रिया. लक्षात घ्या, ही जी हे आहे ना, आपण कायद्याची उचित प्रक्रिया आणि कायद्याची स्थापित प्रक्रिया जे आपण आहे, हे आपण काही इंग्लंडकडून नाही घेतलं आहे, आपण कोणाकडून घेतलेलं आहे, ब्रिटनकडून घेतले, जपानकडून घेतलेली आहे ही प्रोसेस. तर काय आहे, दोघांमध्ये फरक काय, कायद्याची उचित प्रक्रिया काय असते. तर आता बघा, पहिल्या गोष्ट, भारतामध्ये सर्वोच्च कोण आहे, कॉन्स्टिट्यूशन, बरोबर आहे. इंग्लंडमध्ये सर्वोच्च कोण आहे, पार्लमेंट, बरोबर आहे. यूएसए मध्ये सर्वोच्च कोण आहे, न्याय व्यवस्था. आणि त्यांच्या याच्यामध्ये आहे कायद्याची उचित प्रक्रिया. म्हणजे काय, त्यांची कॉन्स्टिट्यूशन पेक्षा त्यांच्या सुप्रीम कोर्ट खूप उच्च आहे. का बरोबर, तर उचित प्रक्रिया म्हणजे काय, जो न्यायाधीश ज्युडिशियल जस्टिस असेल तो बरोबर किंवा बरोबर नाही याचा जो काही
नैसर्गिक न्यायाचे तत्व आणि तिथं होणारी दोन याच्यामधली संभाषण म्हणजे त्यांच्या काही जे काही चालणार याच्यापैकी जो उचित असेल तो निर्णय देईल. म्हणजे घटनेच्या एखाद्या प्रोव्हिजनवर चर्चा झाली त्यांच्याकडे आणि त्यांनी नैसर्गिक न्यायाचे तत्व म्हणजे दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेणार, सगळं घेणार, वाद असणार प्रतिवाद दोघांचे म्हणणं ऐकून घेणार आणि न्यायमूर्तींना जो योग्य वाटेल तोच म्हणजे काय असेल, अंतिम सत्य असेल. हे म्हणजेच काय, कायद्याची उचित प्रक्रिया. हे कुठं आहे, USA मध्ये. लक्षात ठेवा, न्यायाधीशांनी म्हणलं का ए नाही बी आहे हाच योग्य आहे, तर तीच म्हणजे घटना असते. कुठं, USA मध्ये. हे यालाच म्हणजे कायद्याची उचित प्रक्रिया. आणि दोघांमध्ये जर आपण म्हटलं साम्य काय भारताच्या, तर कायद्याने स्थापित प्रक्रिया जर बघितली तर कायद्यात जे काही नमूद असेल ते, आणि आपला सर्वोच्च कायदा कोणता आहे, कॉन्स्टिट्यूशन. सर्वोच्च कायदा फंडामेंटल लॉ आपला कोणता आहे, कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जे म्हणाल तेच अंतिम सत्य. म्हणजेच काय, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे सांगितलंय तेच कोणाला सांगावं लागेल, जस्टिस लोकांना. म्हणजे ज्युडिशरी जी काही आमची असेल ही ज्युडिशरी तेव्हाच ते बोलू शकते, म्हणजे जे काही असेल ते बोलेल जे आमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलंय तेच त्यांना मान्य करावं लागेल, आपल्या मताने मान्य करू शकत नाही. या दोघांमधला तोच फरक आहे. आणि त्यांच्या इथं म्हणजे न्यायाधीश जो म्हणतील तो अंतिम असतो. आपल्या भारतामध्ये कोण अंतिम असतो, कायदा. म्हणजे कोणताही कॉन्स्टिट्यूशनने मान्यता दिलेला कोणताही कायदा तो सुद्धा अंतिम असतो. दोघांमध्ये साम्य एकच गोष्टीचे आहे, ज्युडिशरी रिव्ह्यू. त्यांच्या इथे ज्युडिशरी रिव्ह्यू आहे, आपल्या इथं ज्युडिशरी रिव्ह्यू आहे. ज्युडिशरी रिव्ह्यू म्हणजे आपण त्याला मराठीत काय म्हणतोय, न्यायिक पुनर्विलोकन, जो आपल्याला त्याची इथे तत्वज्ञान आर्टिकल 13 मध्ये सापडते. तत्वज्ञान त्याचा डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशरी रिव्ह्यू जे आर्टिकल 13 मध्ये दिले आहे. ठीक आहे. तर याच्यानुसार काय सांगते की त्यांच्या इथं पूर्णपणे फेडरेशन 100% फेडरेशन आहे. म्हणजे काय, केंद्र म्हणजे जो ज्यांचा युनियन म्हणजे त्यांच्या फेडरेशनने केलेला जो कायदा असेल त्यांच्यात अंतिम निर्णय देण्याचं काम कोण करते, सुप्रीम कोर्ट. आणि राज्याच्या बाबतीत अंतिम निर्णय देण्याचं काम कोण करते, त्यांच्या स्टेटचे जे असलेले हायकोर्ट त्यांचे. बरोबर आहे. मग बघा, अमेरिकेत संघराज्य कायदे संघराज्य न्यायालय लागू करतात. बरोबर आहे, 100%. आणि राज्यांनी कायदे जे राज्य स्टेटचे त्यांचे कायदे असतील ते कोण, त्यांचा निर्णय कोण देते, राज्याचे हायकोर्ट देते. बरोबर आहे. म्हणजे याच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही काय आहे, बरोबर आहे. ओके. थोडं राज्यसेवेला एरिया बदलावा लागेल हा. म्हणजे कंबाईन सारखा तुम्हाला एरिया ठेवता येणार नाही, कठीण नाही आहे तेच आहे. ते आहे त्याच कॉन्स्टिट्यूशन मधून प्रश्न काढणार आहेत, ते काही दुसरीकडून डोका लावणार नाहीये. फक्त त्यांना एरिया बदलायचं असते, आहे तिथंच ते खेळवतील तुम्हाला, शब्द बदलवतील, शब्द एकदम भारी भारी वापरतील ते. म्हणून इंग्लिश पॉलिटिक्सचा पण अभ्यास करताना सायन्स सारखा इंग्लिशचे शब्द थोडे लक्षात ठेवा, कारण इंग्लिशमध्ये काहीच बदल होत नाहीये, आहे तेच शब्द राहतात इंग्लिश मधले. फक्त मराठीमध्ये डेंजर शब्द वापरतात ते. तर बघा 53वा क्वेश्चन, संसदेतील असंसदीय शब्दांबद्दल, अपार्लमेंटरी जे काही वर्ड्स असतात त्याच्याबद्दल अचूक विधान निवडा. असंसदीय शब्दाचा शब्दकोश म्हणजे शब्दकोश म्हणजे त्यापैकी कोणत्या शब्दकोश म्हणा, म्हणजे कोणत्या शब्दांना असंसदीय बोलायचं भाव, कारण कोणत्या सदस्यांच्या हातातून काही पण बोलणं होऊन जाते. आणि प्रॉब्लेम काय होते, संसदेत केलेले कोणतेही विधान आपल्या जे काही सिव्हिल मध्ये लागू होत नाहीये. म्हणजे कसं आहे, समजा तिथे एखाद्या अर्वाच्य शब्दात बोलला एखाद्या महिला खासदाराला, तर कंडिशन असं नाहीये की त्याला तिथे अटक होते. अटक होऊ शकते का, त्याला नाही आहे, कारण ते पूर्णपणे प्रोसेस कोणाच्या अंतर्गत चालते, पार्लमेंटरी सिस्टीमच्या अंतर्गत. म्हणजे तिथं अंतिम म्हणजे त्याच्या संबंधित सगळे निर्णय कोण घेते, पीठासीन अधिकारी, ज्याला आपण प्रोसिडिंग ऑफिसर म्हणतो, प्रेसिडिंग ऑफिसर, ते घेतात. तर मग अशा वेळी ते काही हे शब्द बाबा आहेत बघा, ते अपार्लमेंटरी, ते दूषित म्हणजे चांगलं नाही आपल्या लोकशाहीसाठी. अशा शब्दाची सुरुवात केव्हा झाली, ते 1954ला झाली हे शब्दकोश करण्यासाठी. आणि त्याची यादी बनवण्याचं काम केव्हापासून सुरू झालेलं आहे, 2010 पासून झालं. पहिला स्टेटमेंट चुकीचं आहे. भारतीय संसदेत असंसदीय शब्दाची संकल्पना अमेरिकेच्या घटनेतून नाही घेतली, ती आपण घेतली आहे ब्रिटनच्या घटनेतून. ही ब्रिटनच्या घटनेतून लिस्ट कशी बनवायची, कोणते शब्द वापरले जाऊ नये याच्यावर काही रोख निर्माण करण्यासाठी ही प्रक्रिया चालू केली होती. फक्त ब बरोबर आहे, पहिलाच पर्याय बरोबर आहे. आणि राज्यसेवेला 2 तास वेळ असतो, घाई करायचं नाही. प्रश्नाला 10 वेळा तेच सांगतोय. पहिल्या टप्प्यामध्ये डायरेक्ट 100 प्रश्न सोडवण्याच्या मागे लागू नका. तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये जरी 100 पैकी 20 जरी प्रश्न सोडवले असेल, 20 जरी तुम्हाला 100% बरोबर येते, ते पहिले सोडवा. म्हणजे 100 प्रश्न जे काही तुम्ही अनालिसिस करत नाही किंवा विषय हातात घ्या कोणता, तुम्हाला वाटलं की पॉलिटी सोपी आहे, जॉग्राफी सोपी आहे, पहिले तो विषय हातात घ्या. आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला 100 पैकी जो पहिल्या अटेम्प्टमध्ये जेवढे बरोबर येतील तेवढे सोडवा, म्हणजे ते तुमच्या पहिल्या हक्काचे मार्क्स असते. समजा पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमचे किती झालेले आहेत प्रश्न, 30 झालेले आहेत. समजा 30 क्वेश्चनचा तुमचा पहिलाच रेकॉर्ड तयार झालेला, 30 प्रश्न तुम्हाला माहित आहे, हे 100% बरोबर आहे. आणि आपल्याला विचार वेळ सगळं आपण पर्याय शोधून काढतो, कारण राज्यसेवेला वेळ असतो 2 तास.
हे 30 प्रश्न म्हणजे तुमचे किती मार्क झाले इथं तयार? 60 मार्क. पहिल्या दणक्यात तुम्हाला 60 मार्क झालेले आहे. आता फक्त जो काही खेळ खेळायचा आहे तो किती प्रश्नासाठी खेळायचा आहे? पुढचे 30 बरोबर आणण्यासाठी. म्हणजे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 20 जरी तुमचे बरोबर आले किंवा 15 जरी बरोबर असं खेळत मग तुम्ही ते काही सिस्टीम वापरा. शेवटच्या अर्धा तासात राहिलेले म्हणजे 2.5 तास सॉरी 1.5 तास झाल्यानंतर तो अर्धा तास राहते. कोणता येऊ शकतो कोणता येऊ शकणार नाही तेव्हा मग बाकीचे क्वेश्चन खेळा. म्हणजे प्रश्न खेळत असताना पहिले बरोबर किती आपले 100% त्याच्यावर पहिले कार्यक्रम करा. नाहीतर एवढं तुम्ही कंबाईन सारखा डोक्यात घेऊन जाणार. पहिलेच घाबरलेले असतो आपण, अजून घाबरलेल्या लोकांनी आपल्याला, आणि त्याच्यामध्ये पूर्ण फटकेबाजी करायला काहीच नाही. सायलेंट जावा, 2 तास वेळ मिळतो. आणि काही काही पोरं नाही का तुम्ही बसल्यानंतर बघितलं 1-1.5 तासानंतर असे पाहत राहतात प्रतिका करतो का सोडवताय तो करत. हे राज्यसेवेला कंडिशन आहे. तुम्ही फक्त ऑब्झर्व करायचं एखाद्याला, फक्त असं नजर फिरून पाहता. कंबाईनचे कार्यकर्ते असतात तिथं, बरोबर आहे की नाही आहे, फॉर्म भरलेलं आहे. मग ते त्यांना सवय असते 1 तासाचं सगळं ते 20-20 मॅचवाले आहे ते मग पाहत राहतात काय कोण काय करते, त्यांनी पेन कोणता घेतलं आता हा वापरला. बस ते आपल्यावर येऊ देऊ नका. तुम्ही फक्त वेळ भरपूर आहे. तुम्ही फक्त फोबिया डोक्यात आणू नका. कोणाचा? कंबाईनचा. कंबाईनचा कार्यक्रम तसा आहे, लागला जमा तो सचिन नाही तर अजरुद्दीन असा कार्यक्रम आहे. ठीक आहे. तर 54 क्वेश्चन. काही वेळा राज्यपाला स्वविवेकाधिकारानुसार किंवा विवेकाधिकारानुसार काम करावं लागते असे घटनेत अपेक्षित आहे, पण राष्ट्रपतीबाबत अशी तरतूद नाही आहे. बघा, घटनेत हे अपेक्षित आहे का रे? अपेक्षित आहे ना. आपल्या आर्टिकल 163 मध्ये दिलाय. 163 मध्ये सब क्लॉज 3 आहेत. 3 सब क्लॉज आहेत ना त्याच्यामध्ये. त्यापैकी पहिला सब क्लॉज म्हणते की जो काही राज्याचा मंत्रिमंडळ असेल यांच्या सल्ल्यानुसार काम करेल, पण केव्हा? स्वविवेकाधिकार वगळता. म्हणजे राज्यपाल स्वविवेकाधिकार वगळता राज्याच्या मंत्रिमंडळानुसारच काय करेल? सल्ल्यानुसारच काय करेल? कार्य करेल. 163 मध्ये सांगितलंय. आणि 163 क्लॉज 2 काय सांगते? स्वविवेकाधिकार काय असेल, कोणता असेल, याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालाला. आणि 3 तर सेम आपल्या जे 74 मध्ये दिला तेच दिलेला आहे. काय 3 काय म्हणतोय की मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला कोणत्याही भारताच्या न्यायालयामध्ये काय देता येत नाही? आव्हान देता येत. म्हणजे कोणता होता काय होता असं विचारता येत नाही. हे सगळं म्हणजे आपल्याला घटनेत कुठं सापडते? 163 मध्ये सापडते की स्वविवेकाधिकारानुसार राज्यपाल काय करू शकते? कार्य करू शकते. त्यामुळे पहिला पूर्वार्ध तर बरोबर आहे. बघू, पण राष्ट्रपतीबाबत तशी तरतूद नाही आहे. मग राष्ट्रपतीबाबत तशी तरतूद म्हणजे हे स्वविवेकाधिकाराची तरतूद नाही आहे. हे कुठं दिलेलं आहे आपण? आर्टिकल 74. आणि आर्टिकल 74 मध्ये किती क्लॉज आहेत? 2 क्लॉज आहेत. बरोबर आहे. 1 आणि 2. 2 मध्ये सरळ दिलेलं आहे की मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला कोणत्या न्यायालयात आव्हान देता येत नाही. मग राहिला कुठं? 1 मध्ये. 1 मध्ये बघा एक घटनादुरुस्ती झाली आहे. पुन्हा क्लॉज 1 मध्ये घटनादुरुस्ती झालेली आहे, लक्षात ठेवा. मग 1 काय सांगतोय? भारताचे राष्ट्रपती हे कोणाच्या सल्ल्याने कार्य करतील? पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कार्य करतील. हे क्लॉज 1 मध्ये सांगितलंय. कुठेही स्वविवेकाधिकार शब्द वापरलेला नाहीये. आणि याच्यामध्ये जी घटनादुरुस्ती झाली आहे ती कोणती घटनादुरुस्ती आहे? 1 नाही सॉरी 2 घटनादुरुस्ती झाल्या. 42वी घटनादुरुस्ती आणि एक आहे किती? 44वी घटनादुरुस्ती. मग 42वी घटनादुरुस्ती काय आहे सांगते की दिलेला सल्ला त्यांच्यावर काय असेल? बंधनकारक असेल. आणि 44वी घटनादुरुस्ती एवढे सुधारते की एकदा पुनर्विचारार्थ पाठवू शकतात राष्ट्रपती, परंतु एकदाच पाठवू शकतात. नंतर तो मंत्रिमंडळ घेतलेला निर्णयच काय असतो? अंतिम असतो. हे 74. म्हणजे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे का? बरोबर आहे. स्वविवेकाधिकाराचा शब्द कुठेही कुठं वापरलेला नाहीये? 74 मध्ये वापरलेला नाहीये. बरोबर आहे. नंतर बघा बी स्टेटमेंट. 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला, पण राज्यपालाबाबत तशी तरतूद नाहीये. बरोबर आहे. 42व्या घटनादुरुस्तीने 74(1) मध्येच तो बंधनकारक केलेला होता. 163 मध्ये कुठेही त्यांनी बंधनकार केलेला नाहीये. म्हणजे राज्यपालांबाबत त्यांनी तरतूद केलेली नव्हती. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. म्हणजे विधाने दोन्ही योग्य. नंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 55. एकदम सोपी प्रश्न. घटनेमध्ये विविध भागात केलेल्या अनेक महत्वाच्या बदलांमुळे 42वी घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना असं संबोधल्या जाते. बरोबर आहे स्टेटमेंट. सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती म्हणले जाते. तुम्ही बघाल तर कुठं प्रत्येक ठिकाणी 42वी घटनादुरुस्ती दिसते. आणीबाणी बघाल तिथेही 42वी घटनादुरुस्ती आहे. आणि त्याच्या 42व्या घटनादुरुस्तीच्या आधी सर्वोच्च मोठी घटनादुरुस्ती होती 7वी घटनादुरुस्ती. 7वी म्हणजे सगळ्यात पहिली जर घटनादुरुस्ती, सर्वात लॉंग घटनादुरुस्ती जिला म्हणल्या जात होती, तिला लघु घटनादुरुस्ती त्यावेळेस म्हणल्या जात होती घटना, तर तिला म्हणल्या जाते 7वी घटनादुरुस्ती. 7वी घटना राज्यपालाशी संबंधित आहे. 7वी घटना भाषे संबंधित आहे. 7वी घटना आपल्या भागांशी संबंधित आहे. जो आपल्या घटनेमधला भाग नंबर किती 7 होता तो पूर्ण काढून टाकला. बरोबर आहे. ते त्याच्याशी संबंधित भाग 9शी संबंधित आहे. खूपशा जागेवर 7वी घटनादुरुस्ती आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे.
ऑस्ट्रेलियाच्या घटनेमध्ये सुरुवातीला 128 तर चीनच्या घटनेमध्ये 138 कलमे किंवा अनुच्छेद होते. बरोबर आहे. कॅनडामध्ये पण 100च्या 200च्या दरम्यान काहीतरी आहेत एवढे. तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मग चुकीचे विधान ओळखा म्हणते. चुकीचे कोणतं आहे? कोणतेच नाहीये. हा, ये दोन्हीही नाही. ठीक आहे. हे असे तुलनात्मक आलं तर येईल क्वेश्चन तुम्हाला. हा काही नाही, हा तुम्हाला सुट्टोच क्वेश्चन. यावेळेस आपल्याला कुठलं तरी विचारलं होतं कंबाईनला, कार्याविषयक समिती विचारली होती ना, गवा माळवणकरांचं. पोरांनी हे मारून आलं. कोणते? राजेंद्र प्रसाद. का बरं? पहिली समिती जी होती आपल्या घटना समितीची ती होती कार्यविषयक नियम समिती होती. कार्यविषयक नियम समिती म्हणजे पहिल्या घटना समितीचा पहिलाच अधिवेशन, पहिल्याच अधिवेशनातला दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवशी कार्यविषयक नियम समिती होती. कार्यविषयक नियम समिती म्हणजे काय? संविधान सभेचा काम कसा करायचा याची नियमावली बनवण्यासाठी जी समिती होती ती राजेंद्र प्रसादांची 15 सदस्यीय होती, ती होती. आणि हे काय विचारलंय? कार्याविषयक समिती. कार्यविषयक समितीचे कोण आहेत? गवा मावळणकर. जे घटना समिती कार्यविषयक नियम समिती होती, नियम समितीचे होते राजेंद्र प्रसाद. चला, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी तदर्थ समिती जिला म्हणतो ते आपल्याला शोधूनच सापडते, एस वरद विनायक. ठीक आहे. आता याच्यावरून बघा, हाच उत्तर सापडते नंबर 2. राष्ट्रध्वज विषयक हंगामी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कामकाज क्रम समिती हे मुंशी होते. हे काही नाही, पाठांतर केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही किती वेळा, मागच्या वर्षी किती वेळा वाचा, या वर्षी आले तर सगळं फुल डोस बॉल आला तर आउट होण्याचे चान्सेस असते. कंटिन्यू वाचत राहा. नंतर बघा क्वेश्चन नंबर 57. हा सोपीचा आहे. भारतीय संविधान हे जगातील एक अवाढव्य संविधान आहे. हा अवाढव्य आकार असण्याचे कारण कोणते आहेत? तर केंद्र राज्यासाठी एकच घटना आहे आपली, फेडरेशन सारखी त्यांच्या USA सरकार नाही आहे आपला. घटना समिती उरलेले कायदेतज्ञांचे वर्ष घटना असलेले घटना समिती असलेले कायदेतज्ञांचे वर्चस्व. बरोबर आहे. मोस्ट ऑफ कायदेतज्ञच होते त्यावेळेचे. 1935च्या कायद्यावर भारतीय संविधानावर प्रभाव ऑलरेडी 1935चा कायदा आपण म्हणतोय की 70% घेतलेला आहे. बरोबर आहे. देशाच्या प्रचंड आकारावर त्यातील प्रादेशिक विविधता यानुसार भौगोलिक घटक याच्यामुळे सुद्धा आपली घटना वाढलेली आहे. बरोबर आहे. सगळेच बरोबर आहे. चला, क्वेश्चन नंबर 58. कोणत्याही इतर कायद्याप्रमाणे वटहुकूम देखील, वटहुकूम म्हणजे आपला ऑर्डिनन्स, बरोबर आहे ना, 123 मध्ये दिलेला आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 123 मध्ये. बरोबर आहे. हा, तर वटहुकूम राज्यपाल काढू शकतात आणि कोण काढू शकतात? राष्ट्रपती. हे दोघं लोक काढू शकतात. पूर्वानुवर्ती आता बघा, तुम्हाला माहित असेल आपली कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 20 ऐकलं असेल तुम्ही, एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. तिथं आपल्याला लिहिलेलं आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. ही कन्सेप्ट लॅटिन कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. आर्टिकल 2 मध्ये 20 मध्ये जी आर्टिकल दिलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे कायदे असतील आपले कोणतेही, ते कायदे म्हणजे कसे लागू होणार, म्हणजे आपले कायदे दोनच प्रकारचे असतात. एक असतात दिवाणी कायदे आणि एक कोणते असतात? फौजदारी कायदे. फौजदारी कायदे. आता बघा लक्षात घ्या, फौजदारी कायद्याबाबत पूर्वानुवर्ती लागू होत नाही. म्हणजे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजेच काय बाबा? नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ किंवा हे काय असते पूर्वानुवर्ती? ज्या तारखेला जो गुन्हा घडलेला असेल त्यावेळेस जो कायदा अस्तित्वात होता त्याच कायद्याने त्याला काय होते? शिक्षा होते. कन्सेप्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस जो कायदा अस्तित्वात होता आणि त्या कायद्याच्या तरतुदी त्यावेळेस ज्या अस्तित्वात त्यानेच काय होते? त्याला शिक्षा होते. म्हणजे एक व्यक्तीने समजा एक मोठा गंभीर अपराध केलेला आहे, खूप गंभीर अपराध केला, का गँग रेप मध्ये तो सहभागी आहे आणि संबंधित आताचा कायदा आहे समजा, ज्या दिवशी हा गुन्हा घडलाय, समजा 1 डिसेंबरला गुन्हा घडलाय आणि त्याच्यावेळेस हा कायदा अस्तित्वात आहे आणि त्याच्यानुसार लिहिलंय की याला 10 वर्ष काय असेल? शिक्षा असेल. पण लोकांचा एवढा प्रक्षोभ वाढला, खूप म्हणजे मोर्चे निघले, सरकारवर दबाव आणला आणि सरकारने कायदे म्हणत कायदा पास केला आणि असं लिहिलं कोणत्या गँगरेप मध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला डायरेक्ट मृत्यूदंडाची काय होणार? शिक्षा. तो कायदा संमत झाला. तरीही या एक्स व्यक्तीला तो काय होत नाही? लागू होत नाही. कारण काय? ज्या दिवसाने तो गुन्हा केलाय त्या दिवशी जो कायदा अस्तित्वात असेल त्यानेच तो काय होते? त्याला लागू होते. त्यालाच म्हणल्या जाते काय? तर बाबा नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. पूर्वानुवर्ती म्हणजे काय? पूर्वानुवर्ती हे नेहमी कोणत्या कायद्यांना लागू होते? दिवाणी कायद्यांना. लक्षात ठेवा, पूर्वानुवर्ती फौजदारी कायद्यांना लागू केला जाऊ शकत नाही. तो फक्त कोणाला लागू केला जाऊ शकते? दिवाणी कायद्याला. आणि दिवाणी कायदे म्हणजे जे काय असते पूर्वानुवर्ती म्हणजे काय? ऑलरेडी आज कायदा केलेला आहे, तो कायद्याच्या काही ज्या तरतुदी असतील ते मागील तारखेपासून सुद्धा काय होऊ शकते? लागू होऊ शकते. म्हणजे 1-2 वर्ष, 5 वर्षाच्या आधी सुद्धा लागू होऊ शकते, 10 वर्षाच्या आधी सुद्धा लागू होते. त्याला म्हणले जाते पूर्वानुवर्ती. अरे सिंपलचा सांगतोय, काय म्हणतोय?
समजा एखाद्या जमिनी संबंधी आपण म्हणजे का सिलिंग कायदा असतो, एक कायदा आलाय की तुमच्याकडे धारण क्षमता, समजा मी उदाहरण द्यासाठी केलंय की आता समजा 10 एकरच तुम्ही धारण करू शकता आणि कायदा केला समजा की 10 एकर बी खूप होते की पर व्यक्ती फक्त आपल्या भारतात किती एकर लागू करू शकते, जवळ बाळगू शकते, 5 एकर बाळगू शकते. तर असं होऊ शकत नाही आजपासून लागू होते, सगळ्या शेतकऱ्यांना तो लागू होणार. म्हणजे मागे ज्यांच्याजवळ शेतकरी आहेत 50 वर्षापासून 100 त्या सगळ्यांनाच लागू आहे. म्हणजे काय, कायदा जरी आज पास केलाय तरी मागील तारखेपासून तो लागू होते, त्याला म्हणलं जाते पूर्वानुमती. मग वटहुकूम लागू होऊ शकते का? यस. कायद्याची पॉवर पूर्णपणे कशावर आहे? कायदे जे पॉवर आहे ते कशाला आहे? वटहुकूमाला आहे. मग वटहुकूम आणि हा पूर्वानु फक्त लागू कोणाला होते? दिवाणीला. म्हणजे सेम वटहुकूम जर तो दिवाणी संबंधित असेल किंवा दिवाणीच्या कोणत्या कंडिशनसाठी असेल तर त्याला संबंधित राष्ट्रपती किंवा राज्यपाल पूर्वानुमती स्वरूपाचा असू शकते. म्हणजेच काय, मागील तारखेपासून असू शकतो. बघा प्रश्न कसा काढलाय, स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला दिलेलं नाही, आर्टिकल 23 दिली नाही, राज्यपालाचा काही दिलेलं नाही, फक्त त्याला कन्सेप्ट दिला आहे. तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठीच ते क्वेश्चन टाकले आहेत की तुम्हाला त्याचा प्रॅक्टिस व्हावं. नाही तर कसं प्रत्येक वेळी तुम्ही आर्टिकल 20 आठवत जावा असं नाहीये. अनुक्रमे ओळखा सर्वाधिक काळ राहिलेली लोकसभा आणि दुसऱ्या सर्वात कमी काळ राहिलेली लोकसभा. सगळ्यांना माहिती आहे कोणती लोकसभा आपली ज्यात आणीबाणीचा काळ सगळ्यात मोठा गाजलेला आहे? कोणती लोकसभा आपली? 5वी लोकसभा. 5वी लोकसभा साधारणतः 5 वर्ष 10 महिने किती दिवस? 6 दिवस एवढं, म्हणजे 1 वर्ष ते एक्सटेंड केली होती ना आणीबाणीच्या काळामध्ये, आपली नॅशनल इमर्जन्सी लावलेली होती. तर लक्षात घ्या ही 5वी लोकसभा आहे. दुसरी गोष्ट, सर्वात कमी काळ राहिलेली लोकसभा. आता बघा सर्वात कमी काळ राहिलेली लोकसभेच्या कार्यकाळ म्हणजे सुरूच होते 9व्या याच्यापासून. म्हणजे आपण जर बघितलं अस्थिरतेचा काळ आपला सुरू झालाय तर अस्थिरतेचा काळ कुठून सर 1989 ला सुरू झाली. ते ऑलरेडी म्हणजे बघा ना 8वी लोकसभा होती, प्रचंड बहुमत, आजपर्यंत अजूनही कोणाला तेवढा बहुमत मिळालेलं नाही 8व्या लोकसभे इतका. ते राजीव गांधींच्या काळात बघ 414 का 400 हा राक्षसी बहुमत म्हणतात, अजूनही कोणाला मिळालेलं नाहीये. तर ते हे राजीव गांधींना मिळालं होतं कारण ते भारत भावनिक आधार, इंदिरा गांधींची हत्या झालेली होती, राजीव भाऊला काय मिळाला, फायदा होऊन गेला, म्हणजे फायदा म्हणजे त्याला पक्षाच्या याच्यात मिळाला. तर ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. ती झाल्यानंतर राजीव गांधीचा कॉन्फिडन्स त्याच्या अंगावर आला. ते म्हणजे घटना काय घडली तर त्यांनी 8वी लोकसभा आधीच काय केली, डिझॉल्व्ह करायला लावली राष्ट्रपतींना. आणि लागले कोणत्या इलेक्शन? 9व्या. आणि 9व्या इलेक्शनमध्ये 9व्या लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट काय नव्हता बहुमत. 197 का 98 लोक काँग्रेसला होते त्यावेळेस. ते 197 म्हणजे लार्जेस्ट पार्टी होती काँग्रेस, तरी सत्ता स्थापन झाली. सगळे डावे आडवे एकत्र आले, सगळे पहिल्यांदा भारतात झाले. डावेना उजवे कधीच एकत्र येत नाही, तिथं पहिल्यांदा काय झाले एकत्र आले. म्हणजे कम्युनिस्ट पण एकत्र आले, बीजेपी वाले पण एकत्र आलेले होते. आणि हा मिळून एक सरकार स्थापन, नॅशनल फ्रंट तयार केलं. आणि ह्या नॅशनल फ्रंटचे प्रमुख कोण होते? सिंग होते ना आपले, VP सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग ते होते मुख्यमंत्री, ते झाले. पण त्यांचा जो 9व्या लोकसभेचा होता, ती 9वी लोकसभा किती वर्ष राहिली? 1 वर्ष 2 महिने होती. लक्षात ठेवा 1 वर्ष 2. कन्फ्युजन होऊ शकते, आयोग कधी कधी दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारले ती पण टाकू शकते. म्हणजे 9व्या लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्ष 2 महिने होता. आणि 10वी लोकसभा होती ती ऑलरेडी किती वर्ष चालली? 5 वर्ष. PV नरसिम्हा राव, राजीव गांधींची हत्या झालेली होती, त्यानंतर PV नरसिम्हा राव मुख्यमंत्री, ते 5 वर्ष झाले. पण त्याच्यानंतर अजून लोकसभा आली, ती म्हणजे कोणती होती? 11वी लोकसभा. 11वी लोकसभा, 12वी लोकसभा. आता लक्षात घ्या 12व्या लोकसभेचा कार्यकाळ तुम्हाला माहिती आहे 1998 ला 1999 हे काहीतरी मार्च पासून तर जून पर्यंत होता हिचा कार्यकाळ. 1 वर्ष 1 महिना होता. म्हणून आपली सगळ्यात कमी काळ चाललेली लोकसभा कोणती होती? 12वी. सगळ्यात कमी, म्हणून आपण हिचा पर्याय 12वी. आणि 11वीचा काहीतरी 13 महिन्याचा कार्यकाळ होता अजून पुन्हा एक्स्ट्रा, म्हणून आपण पर्यायामध्ये 5 वर्ष किंवा 12 हे लक्षात ठेवा. अजून याच्यामध्ये राज्यसभेला लक्षात ठेवताना प्रत्येक लोकसभेच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधानांचा कार्यकाळ लक्षात ठेवा. समजा 3री लोकसभा आहे, त्याचा सर्वाधिक काळ काय झाले होते? सर्वात जास्त पंतप्रधानांचा कार्यकाळ गेलेला आहे. कोणते आहेत? 11व्या लोकसभेत मुख्य पंतप्रधान कोण कोण होते? अटल बिहारी वाजपेयी होते, देवेगौडा होते का, इंद्रकुमार गुजराल होते का? ते सगळं फॉर्मॅट लक्षात ठेवा कोण कोणानंतर आलेलं आहे. आणि हे याला वेळ लागेल फक्त 5 ते 10 मिनिटं. कोणती पुस्तक ओपन केली आपण लक्ष्मीकांतची वगैरे, त्याच्यामध्ये तो फॉर्मॅट दिलेला आहे. तो फॉर्मॅट फक्त 5 ते 10 मिनिटं वेळ काढून तो फक्त वाचा. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळच नाही लागत त्याला. आणि आता वाचले काहीच गरज नाही पुन्हा रिवाइज करायची त्याला, कारण हा असा नाही की रट्टा मारण्याची गरज आहे. तुम्ही एकदा फॉर्मॅट पाहिला तो तरी लक्षात राहते. 1-2 महिने लक्षात राहते तुमच्या ते, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तो एकदा फॉर्मॅट पाहून घ्या. उत्तर तो आहे. नंतर बघा क्वेश्चन 60वा, लोकलेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समिती पब्लिक
अकाउंट कमिटी म्हणतो आपण त्याला, पॅक म्हणतो ना आपण हिला, पब्लिक अकाउंट कमिटी. हा, तर याच्याबद्दल विधान आहे. सर्वप्रथम 1961 साली इंग्लंडमध्ये स्थापना झाली आणि जर दुसरा पर्याय वापरला लगेच कळून येते पहिली स्टेटमेंट चुकीची आहे. बरोबर आहे की नाही आहे? लगेच कळून येते बघा. भारतात मात्र 1921 ला स्थापन झाले. अरे भारतात 1921 ला स्थापन झाले कोणत्या कायद्यानुसार? 1919च्या. पण इथं बघा सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सर्वप्रथम झाली आहे, पण ती 1861 ला झाली होती. 1861 ला होती तिची. ठीक आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची ठरते. भारतात 1919 स्थापन झाली 1919च्या कायद्याने. 1954 पर्यंत या समितीत फक्त लोकसभेचेच सदस्य होते. बरोबर आहे, लोकसभेचेच फक्त सदस्य होते, त्यामुळे क बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये बघितलं, लोकसभेतून किती सदस्य निवडले जातात? 15, आणि राज्यसभेतून किती आहेत? 7. 15 सदस्याची निवड होते. एकल संक्रमणीय प्रमाणशी प्रतिनिधित्व पद्धत, सिंगल वोट ट्रान्सफरेबल वोट जे असते सिस्टीम आपली त्याच्यानुसार होते. आणि 7 सदस्य राज्यसभेच्या चेअरमन कडून काय केले जातात? नॉमिनेट केले जातात. अध्यक्ष नेहमी कोणाचा असतो? लोकसभेचा. लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणताही मंत्री या समितीचा काय होऊ शकत नाही? सदस्य होऊ शकत नाही. म्हणजे ऑलरेडी तो काय होऊ शकत नाही? अध्यक्ष होऊ शकत नाही. एवढा काय लक्षात ठेवा. या समितीचा महत्वपूर्ण काम काय? कॅगच्या अहवालाचं काय करणे? कॅगच्या अहवालाचं काय करणे? तपासणी करणे. कॅग अहवाल कोणाला सादर करतो? राष्ट्रपतींना. राष्ट्रपती कुठं मानून घडून आणतो? दोन्ही सभागृहात. आणि मग हे प्रोसेस चालते या कमिटी मार्फत. ठीक आहे, त्यामुळे फक्त ब आणि क बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 61. 73व्या घटनादुरुस्तीनुसार आर्टिकल 243 के हा पंचायतीच्या निवडणुकी संबंधित विषय तरतूद करतो. बरोबर आहे. आपला केंद्रीय जो भारतीय निवडणूक आयोग, आपल्या करंट मध्ये पण क्वेश्चन टाकलेला आहे निवडणूक आयोगासंबंधी. इनडायरेक्टली क्वेश्चन आहे. जो आशियाई इलेक्शन जो आहे ना ऑथॉरिटी, त्याच्यामध्ये आपल्या इलेक्शन कमिशनरची काय झाली आहे? अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. क्वेश्चन टाकलाय ना तो तुम्हाला, तो एक इनडायरेक्टली प्रश्न टाकलाय. त्याच्यामध्ये भारत नेमणूक झाली म्हणजे कोणाची नेमणूक झाली आहे? भारतीय निवडणूक आयोगाची झाली आहे अध्यक्ष म्हणून निवड. तर तो प्रश्न आहे. तर ठीक आहे, तर ते निवडणूक कोणाची घेतो? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनसाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेही तरतूद नव्हती. हे ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला होता? राज्यांना. पण नंतर 73व्या घटनादुरुस्तीने कॉन्स्टिट्यूशनल तरतूद करण्यात आली. 243 के नुसार प्रत्येक राज्यासाठी एक काय असेल? राज्य निवडणूक आयोग असेल. त्याची नेमणूक कोण करेल? राज्यपाल करेल. किती वर्षाला? 5 वर्षाला. हे त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि ते कोणाची इलेक्शन घेतो? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्यांची. पंचायतीच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार बनवणे, निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाचे कार्य आहे. बरोबर आहे. कोणाचं? पंचायतीच्या. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक व त्यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार राज्यपालांना. आता बघा इथं प्रॉब्लेम काय? राज्य निवडणूक आयोग आयुक्तांची नेमणूक करतो. बरोबर आहे. पण पदावरून दूर फक्त कोण करू शकतो? राष्ट्रपती. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकी ठरतो. अ आणि ब. नंतर 62वा क्वेश्चन एकदम सोपी आहे. नागरिकत्व कायदा 1955, सिटिझनशिप ऍक्ट 55 खालील कोणते पर्यायातून एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते? ठीक आहे. आता पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचे आपल्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन जे भाग 2 मध्ये काय दिला? 5 ते 11 मध्ये दिले आहे. 5 मध्ये, 6 मध्ये, 7 सोडलं तर 8 मध्ये, ह्या सगळ्या 26 जानेवारी 1950च्या आधी भारतीय व्यक्ती भारताचा नागरिक कोण असेल हे सांगितलेलं आहे. पण 26 जानेवारी 1950 आणि त्याच्या नंतर कोण असेल याची तरतूद आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल कुठे सांगितलेलं आहे? 11 मध्ये सांगितलं आहे. आणि 11 मध्ये काय सांगितलं आहे की या संबंधित तरतूद कोण करेल? भारताची संसद करेल. आणि संसद आपला अधिकार कशाने वापरते? कायद्याने. ठीक आहे. अरे कशाने वापरेल? कायद्याने. ऑलरेडी कायदा कोणी सांगितलंय? 11 सांगितलंय की असा कायदा फक्त कोण करू शकेल? संसद करू शकेल. बघा भारताच्या घटनेमध्ये अधिकार संसदेला दिला. संसद कायदा करायच्या आधी संसदेमध्ये काय असतो? तो विधेयक असतो. कोणता विधेयक असेल? सामान्य विधेयक. अरे घटनादुरुस्ती असूच शकत नाही. घटनादुरुस्ती म्हणजे काय? घटनेत तरतूदच नाही आहे त्याची. बरोबर आहे. मग ऑलरेडी तरतूद कुठं केलेली आहे? 11 मध्ये. म्हणून सामान्य कायदा असतो. आता बघा ते सीए ला सगळे घटनादुरुस्ती कायदा समजत होते ना पोरं आधी, म्हणून मी हे गोष्ट बोललेलं आहे. तर लक्षात घ्या. आता हा कायदा कोणी केला? संसदेने. कोणत्या वर्षी? 1950. सिटिझनशिप ऍक्ट 1955. आणि या कायद्यामध्ये एक दिला बाय बर्थ, बाय डिसेंट म्हणजे जन्मतत्वाद्वारे, वंशतत्वाद्वारे,
काय म्हणतो आपण त्याला स्वीकृत तत्वाद्वारे नॅशनलिझम म्हणतो आपण, म्हणजे सगळ्यात महत्वाचा स्वीकृत तत्वासाठी आपल्याला करंट मध्ये कामाचा आहे. जो CAA 2000 किती आला होता 19 ला, तो कशामध्ये दुरुस्त करण्यात आलाय? स्वीकृत तत्वात दुरुस्ती करण्यात आला. सगळ्यात महत्वाची बाब आहे त्याच्यामध्ये स्वीकृत तत्वात दुरुस्ती करण्यात आलेली आहे ते 2019 ला. आणि तिसरा आहे रजिस्ट्रेशन आणि काय इनकॉर्पोरेशन ऑफ ते काय म्हणतो आपण जो काही एरिया असेल तो. तर म्हणजेच कोणता इतर भागातला भाग कुठं आला असेल, भारताच्या टेरिटरीमधला भाग झालेला असेल तर तिथला प्रदेशातील लोक म्हणजे काय म्हणते संपादनाद्वारे आलेले व्यक्ती. तर एवढ्या मार्गाने भारतीय व्यक्ती एखादी व्यक्ती भारताचा नागरिक होऊ शकते. तर मला एक सांगा, पहिला स्टेटमेंट येऊ शकते का? नाही, चुकीची आहे. वारसा हक्काने चुकीचे. अरे वारसा हक्काने भारताचा नागरिक होऊ शकते का? इथं प्रश्न काय विचार, तुम्ही भावनिकरित्या जाऊ नका. मला माहिती आहे तुम्हाला वाटतं कसं का नाही होऊ शकत, माझ्या वडील भारतीय तर मी पण होऊ शकतो असं वाटते ना. आपण इथं प्रश्न काय म्हणलाय? नागरिकत्व 1955 अंतर्गत नागरिकत्व. त्यासाठी फक्त एवढेच मार्ग सांगितले: जन्मतत्व, बाय डिसेंट म्हणजे वंशतत्व, रजिस्ट्रेशन, नंबर 4 काय स्वीकृत तत्व नॅचरलायझेशन, नंबर 5 काय आहे आपलं प्रदेशाचं सामिलीकरण. आता बघा या 5 तत्वापैकी कोणत्या तत्वाद्वारे होऊ शकत नाही. मग बघा जन्मतत्वाद्वारे जन्म भारतात राष्ट्रीयकरणाद्वारे, राष्ट्रीयकरण म्हणजेच काय आहे का? सॉरी, राष्ट्रीयकरण कुठे दिलेलं आहे का? नोंदणी तत्वाद्वारे पाहिजे होता तिथे शब्द. ठीक आहे, नंतर बघा नोंदणी तत्व आहे. आता बघा फक्त पर्याय काय पाहिजे होते? बरोबर क आणि ई दिसतच नाही इथं पर्याय. टाकल्या ते प्रश्न काढण्याने टाकलंच नाही. ठीक आहे, त्यामुळे आपण रद्द करून घेऊ. कुठं मी त्याच्यात नाही, मी प्रश्न नाही काढलाय. कुठं कुठं हा का? नाही, हाच प्रश्न बरोबर आहे ना, मी बोलतोय हे तिथे होऊ शकते ते DTP वाल्याच्या हाताने वगैरे, म्हणून याच्यासाठीच आपण डिस्कशन ठेवतो. ठीक आहे, नाही तुम्ही टेन्शन मध्ये पण गेले पाहिजे ना, त्याच्यामुळे याच्यातच खेळत राहिले पाहिजे. कोणता आहे कोणतं वाचलं तर वेगळंच आहे, इथं दिसायला वेगळं लागलंय. म्हणून म्हणतोय तुम्ही कूल राहा, तुम्ही तुमच्या अभ्यासावर पहिले विश्वास ठेवा. आणि तुम्हाला इथं पास करण्यासाठी आयोगाने प्रश्नपत्रिका काढलेली नाहीये, तुम्हाला नापास करण्यासाठी प्रश्नपत्रिका काढली जाते. अरे मला सांगा 10वी 12वीचे बोर्ड आहे का सगळेच्या सगळे पोरं पास झाले पाहिजे? बरोबर आहे की नाही आहे? इथं आहे की सगळेच्या सगळे पोरं नापास झाले पाहिजे, 1% फक्त काय करायचं त्यांना पास करायचं, आणि त्यासाठीच खेळायचं आहे आपल्याला. म्हणून कूल राहा, चिडचिड होऊच देऊ नका आता. आणि कंबाईन सारखा तर अजून बाहेर आल्या चिडचिड झाली होती नाही. खालील विधाने विचारात घ्या. घटनात्मक सरकार म्हणजे जे व्यक्ती स्वातंत्र्याच्या हितासाठी राज्याच्या अधिकारांवर प्रभावी नियंत्रण घालते. घटनात्मक सरकार म्हणजे कॉन्स्टिट्युशनल जे गव्हर्नमेंट असते व्यक्ती स्वातंत्र्याच्या हितासाठी म्हणजे व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी राज्यांच्या अधिकारावर प्रभावी नियंत्रण घालते. स्टेटमेंट जनरल आहे, याला काही अभ्यासाची गरज नाहीये. बरोबर आहे, स्टेटमेंट बरोबर की चूक आहे? व्यक्ती, अरे पहिल्यांदा मला सांगा आपल्या सर्वोच्च कोण आहेत आपल्यासाठी? फंडामेंटल राईट्स. कोणी दिले का आपल्याला? आपण घेतली आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून. बरोबर आहे. आणि DPSP जर विचार केला, DPSP कोणी मार्गदर्शन, कोणाला मार्गदर्शन करते? सरकारला. कोण करतोय? आपण करतोय. अरे त्याला मला सांगा, त्याला फंडामेंटल तत्वे म्हणलं असतं ना, त्याला काय म्हणलं? मार्गदर्शक तत्वे. कोणते तत्व कोणाला कोण मार्गदर्शन करते? आपण. त्यांना मार्गदर्शन देतो तुम्ही आमच्यासाठी काय काय करायला पाहिजे. अरे याची लिस्ट. अरे ते काम कोणासाठी आहे? सरकारसाठी काम आहे. तुम्ही आमच्या जे सिस्टीम आहे आपली, सिस्टीम 3 भागात विभागली गेली आहे, एक्झिक्युटिव्ह सिस्टीम, लेजिस्लेटिव्ह सिस्टीम आणि काय ज्युडिशियल सिस्टीम. यांना आपण मार्गदर्शन केलं आहे का तुम्ही आमच्यासाठी काय काय करायला पाहिजे. कारण आमचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? वेलफेअर स्टेट. बघा 4 जूनचे पेपर चांगले झाले तर मेन्स द्यायची असेल, त्या कन्सेप्ट आता पुढे कामात येणार आहे. हे झाला पोलिटी, हा तुमचा बेसिक आहे. पुढे कामात काय येणार आहे? वेलफेअर स्टेट. तुम्हाला जे प्रशासकीय कायदेगिरी आहेत ना राज्यसेवा मेन्सला, ते हे बेसिक कन्सेप्ट आता पुढे भविष्यात राज्यसेवा मेन्सला का तेव्हा पोलिटी मग चांगले मार्क्स भेटते, 100 क्रॉस होतात. हे लक्षात ठेवा. मग बेसिक कन्सेप्ट नसेल, नुसते काही PPT वाचून द्यासाठी नसते ते गव्हर्नन्सचा भाग. गव्हर्नन्सचा भाग तर पूर्ण आपला मेंदू पूर्ण कामात येणार आहे. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय? सेपरेशन ऑफ पॉवर कोणाकोणाशी जोडावं लागेल? USA, इंग्लंड यांच्याशी जोडायचे आपल्याला. म्हणून हे थोडं काही कन्सेप्ट लक्षात ठेवा. आपला अंतिम उद्दिष्ट काय आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा? वेलफेअर स्टेट निर्माण करणे. आणि वेलफेअर स्टेट केव्हा निर्माण होणार? जेव्हा आपल्यासाठी अशा अशा कृत्या करतील. ते कुठं सांगितलंय? भाग 4 मध्ये. ठीक आहे. म्हणून आपल्या इथं आपल्याला पहिल्या कोणाला महत्व दिले जाते? फंडामेंटल राईट्सला. घटनात्मक सरकार म्हणजे राज्याच्या अधिकारांच्या हितासाठी व्यक्ती स्वातंत्र्यावर प्रभावी नियंत्रण. व्यक्ती स्वातंत्र्यावर प्रभावी नियंत्रण होऊ शकते का? नाही. तर
व्यक्ती स्वातंत्र्याच्या याच्यासाठी राज्य संस्था स्वतःवर नियंत्रण. आता मला सांगा आर्टिकल 32 नुसार कोणावर नियंत्रण प्रस्थापित होते? सरकारवर होऊ शकते की नाही होत तसं. ठीक आहे, त्यामुळे फक्त ए बरोबर. नंतर बघा 64वा क्वेश्चन. आंतरराज्य लवादाने त्यांच्याकडे असलेल्या विवादाची पूर्ण तपासणी करून 2 वर्षाच्या आत निर्णय देणे अपेक्षा. 2 वर्षाच्या आत नाही, किती वर्षाच्या? 1 वर्षाच्या आत. हे सगळं येणार आहे तुम्हाला लवाद गिवाद, कारण हे सगळं प्रशासकीय कायद्याचा भाग आहे तुमचा राज्यसेवा मेनचा. ठीक आहे, 1 वर्षाच्या आत निर्णय देणे आवश्यक आहे. लवादाला निर्णय देण्यासाठी उशीर झालाय. केंद्र सरकार लवादाला एका वेळी महत्तम किती महिन्याचा कालावधी देऊ शकते? 6 महिन्याचा वाढवून देऊ शकते. त्यामुळे दोन्ही चुकीचे आहेत. पहिला क्वेश्चन शेवटचा आहे आपला 65. खाली विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. महाराष्ट्र ग्रामपंचायत उपसरपंच पदाचा आरक्षण असते. आता बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत पदाचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, बरोबर आहे. सरपंचाचा कार्यकाल किती असतो? 5 वर्षाचा. पंचायत समिती सभापती उपसभापतीचा 2.5 वर्षाचा. घटनात्मक आहेत का? नाही, कायद्यानुसार आहेत ते. हे सगळं ठरवण्याचा अधिकार आपल्या 243B मध्ये सी मध्ये कोणाला दिलेला आहे? राज्यांना दिलेला आहे. म्हणजे राज्य कायदा करेल त्याच्यानुसार. अरे याची तरतूद कुठे आहे? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. सरपंचसाठी आरक्षण असतो का? उपसरपंचसाठी आरक्षण असतो का? नाही. उपसरपंचसाठी कधी उपसरपंच, उपनगराध्यक्ष, उपमहापौर यांना आरक्षण नसतं. ठीक आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. विधान बरोबर पैकी फक्त कोणता आहे? अ बरोबर. ठीक आहे, उलटीचे करंटचं. चला पहिला क्वेश्चन 36. 1995 मध्ये सुरू झालेल्या दैनिक अग्रदूत या वर्तमानपत्र, सुवर्ण महोत्सव नाही पाहिजे होता, इथं रजत महोत्सव पाहिजे होता. रजत महोत्सव. ठीक आहे. हा 1955, कारण 25 वर्षाला रजतच म्हणतो ना आपण बहुतेक. हा तर 95 मध्ये सुरू झालेल्या दैनिक अग्रदूत या वृत्तपत्राच्या रजत महोत्सव सोहळ्यात उद्घाटन पंतप्रधान, कारण हे उद्घाटन मोदींनी केलेलं आहे. या वृत्तपत्र खालील प्रकारे कोणी सुरू केलेले होते? थोडसा ऑड क्वेश्चन टाकलेला आहे, कारण राज्यसेवेला काय होतंय आजकाल ते मोठे मोठे घटनाच टाकायला बंद केलंय त्यांनी. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी टाकायला लागल्या, म्हणून ते केलेलं आहे. तर ते आसामचे ज्येष्ठ पत्रकार कनसेंग डेका यांची ते वृत्तपत्र आहे, तो आहे. पर्याय नंबर 1 बरोबर येईल. दैनिक अग्रदूत या वृत्तपत्राचं नाव आहे आसामचे ज्येष्ठ पत्रकार कनसेंग डेका यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे. दुसरा प्रश्न, खालीपैकी अचूक विधान निवडा. पश्चिम सेती वीज, हा सेती ही नदीचं नाव आहे नेपाळमधल्या, वीज प्रकल्पातून चीनने माघार घेतल्यानंतर, हो चीनने इथं प्रकल्प 2012 ते 18 पर्यंत प्रकल्पाचं काम घेतलं होतं हातात चीनने नेपाळ सोबत या सेती नदीच्या प्रकल्पावर, आणि हा माघार घेतल्यानंतर 18ला भारत नेपाळमध्ये हा प्रकल्पाची निर्मिती आता भारताने त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. तर बरोबर आहे, दोन्ही स्टेटमेंट त्याच्यातले बरोबर आहे. पश्चिम सेती वीज प्रकल्प 750 मेगावॉट क्षमतेचे असून तो नेपाळमधील सेती नदीवर बांधण्यात आलेला आहे. बरोबर आहे ही स्टेटमेंट. अ आणि ब दोन्हीही बरोबर आहे, अचूक. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सेती प्रकल्प किंवा तुम्हाला डायरेक्ट असं विचार, सेती नदी खालील प्रकारे कुठं लोकेटेड आहे? प्रश्न काय होते, 1 वर्षात झालेले जेवढे काही स्थळ असतील, म्हणजे कोणत्या नाही कोणत्या मार्गाने याच्यात आले असतील नावामध्ये, की हा एखादी घटना घडली असेल, ते थोडे लिस्ट लक्षात ठेवा. कुठेतरी शोधून ते, म्हणजे युट्यूबला वगैरे टाकून कोणी, कारण दिल्लीवाल्यांना खूप काही करून ठेवतात अशा गोष्टी. तर काही UPSCच्या बेसच्या गोष्टी करून ठेवा, कारण आयोगाने एखादी प्रश्न टाकला तरी तुम्ही 1-2 मार्कांनी पुढे जाता मुलांच्या. आझादी अमृत महोत्सव हा भारत सरकारच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्ष साजरे करण्यासाठी त्याचे स्मरण करण्याचा उपक्रम, हा महोत्सव खालील प्रकारे कोणत्या कालावधीसाठी सुरू झालेला आहे? तर 12 मार्च 2021. हा खूप ऑड वाटते, ज्यानं कधीच वाचलं नाही, हा टेन्शनवाला आहे. 12 मार्च 2021, 15 मार्च 2023 पर्यंत. कधी कधी आयोग हे टाकणार 22 टाकणार, आपल्याला वाटलं 22 ते 23 मध्येच राहणार असं वाटेल आपल्याला. ठीक आहे, आपले 75,000 जागा येणार आहेत या कंडिशन मध्ये. अरे आता मुख्यमंत्री स्थिर झाले, येते टेन्शन घेऊ नका आता. ठीक आहे, खालील विधान विचारात घ्या. असोसिएशन फॉर इलेक्शन, थोडंसं इथं फुल फॉर्म चुकलेला आहे. असोसिएशन चुकला नाहीये, एक नाव हे झालंय, असोसिएशन ऑफ आशियाई इलेक्शन ऑथॉरिटीच्या कार्यकारी मंडळावर भारताची 2022 ते 2024 पर्यंत अध्यक्ष म्हणून निवड झाली. म्हणजेच काय, एक इलेक्शन, म्हणजे ज्या हे कशासाठी संस्था,
ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आली तर काय होते, इलेक्शन आलं तर काय होते, इलेक्शन कमिशनर असते. तर प्रत्येक देश ज्या म्हणजे 20 देश त्यात इन्व्हॉल्व आहे, तर या 20 देशामध्ये जे काही लोकशाही चालवण्यासाठी जे निवडणूक आयोग म्हणून काम करते, त्या निवडणूक आयोगाचा म्हणजे एक प्रकारचे कार्याची समीक्षा करण्यासाठी किंवा त्यांच्या कार्याला प्रोग्रेस करण्यासाठी ही संस्था काम करते. तर याच्यामध्ये भारताचा जो निवडणूक आयोग आहे, भारतीय निवडणूक आयोग, प्रत्येक देशाची ज्याची निवड झाली तिथल्या निवडणूक आयोगाची नेमणूक केली जाते. भारतीय निवडणूक आयोग याची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, लक्षात ठेवा. भारतीय निवडणूक आयोगाची अध्यक्ष म्हणून. आणि याच्या आधी भारतीय निवडणूक आयोग कोणत्या वर्षी काम केलं, 2011 ते 2013 या दरम्यान काम केलेलं आहे. या AAEA वर हे लक्षात. थोडा ऑड स्टेटमेंट आहे, जाणून बुजून प्रश्न टाकलेला आहे हा ऑडवाला, की तुम्हाला पुढे कामात आला तर येऊ शकते. सध्या 20 देश याच्या गटाचे सदस्य आहेत, बरोबर आहे. बरोबर कोणतं आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि दोन्ही योग्य. हा नंतर बघा, वर्ल्ड जो काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे 2022 बिनचूक विधान निवडा आहे. 2022 सालच्या 163 देशामध्ये 60.62 गुणांसह भारत 121व्या क्रमांकावर आहे. 21ला कितीला होता, 120व्या स्थानावर होता. आणि 2020ला बहुतेक 117व्या स्थानावर होते. हे तिन्ही वर्ष लक्षातच ठेवा, बरोबर आहे ही स्टेटमेंट. 2022 सालाच्या या अहवालात नॉर्वे हा 4थ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोण असते, फिनलँड आहे. आणि दुसऱ्या स्थान याच्यावर डेन्मार्क, नेदरलँड. आणि नंतर कोण आहे, स्वीडन बरोबर आहे, स्वीडन. आणि 4थ्या नंबरवर नॉर्वे. शेवटी दक्षिण सुदान काहीतरी आहे शेवटच्या याच्यामध्ये, दक्षिण सुदान. आपल्याला तसं काही एकदम आकडे विचारत नाही राज्यसभेला, स्टेटमेंट विचारते अहवालाचे. अंटाक या संस्थेने जाहीर केलेला जागतिक गुंतवणूक अहवाल 2022 नुसार सर्वाधिक FDI प्राप्त करणाऱ्या देशांचा योग्य क्रम लावा. बघा, म्हणजे ज्या देशांना सर्वात जास्त FDI प्राप्त झाले त्यांच्यासाठी प्रश्न होता. भारत ऑलरेडी कितव्या नंबरवर आहे, 7व्या नंबरवर आहे. बघा, पहिला आहे अमेरिका, चीन, हाँगकाँग आणि काय होता, सिंगापूर. पर्याय नंबर 3 बरोबर. नंतर बघा, खालीलपैकी कोणता पुरस्कार RR चित्रपट आणि त्यातील गाण्याला नाटू नाटूला मिळालेला नाहीये. कोणता मिळालेला नाहीये, सगळेच मिळालेले आहेत, सगळेच्या सगळे मिळालेले आहे. त्यामुळे वरीलपैकी एकही बरोबर येत नाही, सगळेच मिळालेले आहे या नाटू नाटूला. त्याच्यावर झाले आता प्रश्न खूप. आयोग काही त्याच्यावर मला नाही वाटत डायरेक्ट प्रश्न विचारला आता. प्रेस काउन्सिल इंडियातर्फे दिला जाणारा राजा राम मोहन राय राष्ट्रीय पुरस्कार 2023 खालीपैकी कोणाला प्रदान केला. 1 लाख रुपये बक्षीस असतो याचा. कोणाला प्रदान करण्यात आलाय, ते KBK प्रसाद यांना प्रदान करण्यात आलाय. बघा, हा ऑड का विचारलाय, पुरस्कार मोठे मोठे सोडून देते कधी कधी. मागच्या वर्षीचा बघा, 2 वर्षाचा आधीचा प्रश्न, आयोगाने मोठे पुरस्कार सोडून दिले होते आणि एकदम छोट्या पुरस्कार फोकस केला होता. म्हणून तुम्हाला थोडं याची इकडला तिकडला प्रश्न विचारलेच नाहीये, तुम्हाला मॅगझिन मधूनच घेतलेला आहे क्वेश्चन. फक्त आपले लक्ष जात नाहीये, फास्ट ट्रॅक बॅच मध्ये 1 डे सिरीज मध्ये झालेले नाहीये, त्याच्यावर फोकस केलेला आहे आता. बरोबर आहे. हा, तुम्हाला डुबवणार आहे 1 डे एक दिवस. थांबा. क्रीडा प्रकारातील एक महत्वपूर्ण उदयास येत असलेले सन्मानाच्या दृष्टीने निष्पक्ष खेळ आणि खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्हाईट कार्ड संघ, याला अजून फिफाने काय दिलेली नाही आहे, मान्यता दिलेली नाही आहे. सगळ्यात महत्वाची व्हाईट कार्ड संकल्पना सुरू करण्यात आलेली आहे. तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे, फुटबॉल. भारताचे प्रख्यात वास्तुविशारदक आणि शहर नियोजनकार बालकृष्ण दोशी यांचे नुकतेच इम्पॉर्टंट, हे अजून मागच्या याला प्रश्न विचारलेला नाहीये. राज्यसभेला खूप मोठी पॉसिबिलिटी आहे, कारण यांना पद्मश्री पण मिळाला आहे, पद्मभूषण पण मिळाला, पद्मविभूषण, आता पद्मविभूषण पण मिळाला, करंट मध्ये पण आहे. आणि त्यांचं नुकतं निधन पण झालेलं आहे. तर त्याच्यासाठी लागू होत नसलेले विधान ओळखा. तर वास्तुशिल्प विशारदक संस्थेची स्थापना करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. बरोबर आहे. वास्तुशिल्प नावाची हे करून अहमदाबाद स्कूल ऑफ आर्किटेक्चर संस्थे उभारणी त्यांचा मोलाचा वाटा आहे. बरोबर आहे. वास्तुविषयक कलेचे नोबल मानले जाणारे पिझ्झर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बरोबर आहे, हा मिळालेला आहे. आणि भारतीय कोणते कोणते पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मविभूषण, तिन्ही मोठे पुरस्कार मिळालेले आहे. त्यामुळे याच्यापैकी एकही ना हा उत्तर येईल. चला, डोंगराळ भागात विविध सार्वजनिक सेवांसाठी ड्रोन आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम होण्यासाठी ड्रोन धोरण कोणी सुरू केलेले आहे, हिमाचल प्रदेश. आणि देश कोणता आहे ड्रोन
ला मान्यता देणारे, सिव्हिल एरियामध्ये ड्रोनला मान्यता देणारा देश कोणता? इस्रायल. लक्षात ठेवा. नंतर बघा, गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर टप्प्यावर सर्व आवश्यक मदत, वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी माता आणि बालमृत्यूंचे प्रमाण करण्यासाठी आंचल अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? राजस्थान. आणि मागच्या वेळेस एक प्रश्न अजून राजस्थानचा टाकलेला होता आपण. ठीक आहे. हा, इंग्लंडच्या राणीकडून देण्यात येणारा मानद पुरस्कार कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? कोणाला? अजय पिरामल यांना केला. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा जी कुठे झाली होती? थायलंडला झाली होती. थायलंड म्हणजे झाली होती ती थॉमस चषक स्पर्धा जे पुरुषांसाठी असते. अयोग्य विधान निवडा आहे, थायलंडला झाली होती. त्याचा स्थळाच्या नाव भौतिक विश्लेषणामध्ये टाकलेलं आहे. 2022च्या स्पर्धेचे विजेतेपद भारतीय इंडोनेशियावर 3-0 मात केली आहे. बरोबर, भारत जिंकलेला आहे. या स्पर्धेला महिला बॅडमिंटन वर्ल्ड कप म्हणलं जाते, नाही तर काय म्हणलं जाते? पुरुष. त्यामुळे हाच चुकीचा आहे. दर 2 वर्षांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. बरोबर आहे. 2016 मध्ये थॉमस कप जिंकणारा डेन्मार्क हा पहिला, म्हणजे नेदरलँड हा पहिला युरोपियन व बिगर आशियाई देश होता. बरोबर आहे. ही स्टेटमेंट फक्त हटके लक्षात ठेवा. नंतर क्वेश्चन शेवटचा आपला 50वा. भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज यांच्यावर बायोपिक आहे शाबास मिट्टू. हा चित्रपटची भूमिका जी मिताली राजची केली ते कोण आहे? तापसी पन्नू. दिग्दर्शक कोण आहे ते लक्षात ठेवा. मुखर्जी. बरोबर आहे. यस. एवढे झाले क्वेश्चन. ओके. पोल्ट्रीला बाकीचे टॉपिक करत राहा. सगळ्यात महत्त्वाचं भाषा वगैरे टॉपिकवर थोडं लक्ष द्या. भाषा जो आपला लँग्वेज आहे, ऑफिशियल लँग्वेज टॉपिक आहे तो लक्ष द्या. जे ऑड टॉपिक आहे त्याच्यावर थोडं एकदा रिव्हिजन करून जावा. कारण काय होते, आपला फोकस जिकडे असते फंडामेंटल राईट्स. आपण विचारलं तर किती विचाराल फंडामेंटल राईट्सवर? एकच विचाराल प्रश्न. आणि तुम्ही तेच वाचत राहाल तर खूप मोठा घात होऊ शकते. महत्त्वाचा जे नंतरचे टॉपिक आहे ज्युडिशरीच्या नंतर छोटे मोठे आपले जे टॉपिक आहे न्यायाधिकरण हे ते एक ओव्हरलुक करून जावा. आणि पार्लमेंटरी सिटिंग किंवा विधिमंडळाच्या याच्यावर ते बाकीचे ऑड टॉपिक चांगले करून, म्हणजे स्थगन प्रस्ताव वगैरे काय असतात, हे काय असतात थोडे, कारण हे लक्षात राहत नाही. कंटिन्यू एकदा रिव्हिजन करून जावं ते फक्त पोल्टी. कारण तुम्हाला एक लगेच सांगतोय, पोल्टी आणि जॉग्राफी आणि करंट याच्यामध्ये 15-45 मार्क आहे. इथं जर तुम्ही 30 क्रॉस केले तुम्ही रिझल्टमध्ये आले. कारण सायन्सचा काहीही भरोसा नाही. 20 प्रश्न असतात, डेंजरस असते कार्यक्रम. 15-45 प्रश्न आपल्याला इथं भेटतात. 15-45 आणि 45 पैकी 30 जरी शुअर शॉट तुमचे बरोबर असले, शुअर शॉट म्हणजे 35 जरी बरोबर असले तरी तुम्ही 70च्या जवळपास मार्क इथंच घेत आहे. मग बाकीकडून तुम्ही 5-6 जरी प्रश्न गोळा करत नेले प्रत्येक विषयाला तरी एंट्री झाली आतमध्ये तुमची. म्हणजे हळू बाकीचे विषय जे काय असतील 4-5 विषय राहिलेले आहे त्याच्यावर जरी तुम्ही नंतरचे 20 प्रश्न जर विचार केला 20 चे 40 मार्क होतात. 40 मार्क म्हणजे 70 आणि 40 110 इथं जातात. म्हणजे सेक्युअर मध्ये चालले जातात पुढे हळूहळू. म्हणून भीतीदायक याच्यात पडू नका. थोडं सिम्पलली राहू द्या. काही सायन्स गेम्स नाही, सायन्सचे डोक्यातच घेऊन जा. आपल्याला 10 सोडवायचे, 15 सोडवा. ज्याचा सायन्स पूर्णच कच्चा असेल त्यांनी खूप प्रयोग करू नका. सायन्सचे एक्सपेरिमेंट तिथं करू नका. ते गणितावर होत नसेल तर, कारण आपण ऑलरेडी आर्टमध्ये जर असेल आणि 11वी वेळा सायन्स झालाच नाहीये तर मला सांगा तिथं प्रयोग करण्यात काय अर्थ आहे. आणि 2 महिन्याच्या कोणत्या बॅचनं आपल्या क्लिअर होणार आहे त्या सगळ्या गोष्टी, हे पहिले ऍक्सेप्ट करायचं. म्हणून आपले जे फोकस आहे करंट, पॉलिटी आणि जॉग्राफी आणि इकॉनॉमिक. जर तुमचा डेव्हलपमेंट चांगला झालाच असेल तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. कारण तिथं जर तुम्ही 10+ काढले इकॉनॉमिक्समध्ये संपलं. तुम्ही आले रिझल्टमध्ये आले बस संपलं विषय. कारण तो एक आहे. आणि लक्षात ठेवा तो पहिला पार्ट नाही, आपल्याला सेकंड पार्ट करायचा आहे इकॉनॉमीचा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सगळ्यात मध्ये ते इंडेक्स आयोगाचा एकतरी प्रश्न त्या इंडेक्सवर असतोच. ते इंडेक्स सगळे आपले जे आतापर्यंत आहे ते सगळे करून ठेवा व्यवस्थित. तुम्ही सेक्युअरमध्ये जात आहे. आणि सायन्स 20 प्रश्न येणारच आहे हे लक्षात ठेवा. इथं काही सिलेबस चेंज होणार नाही. आयोगाने ऑलरेडी 10 वर्षापासून सायन्स 20 प्रश्न विचारते. त्यामुळे 15-20 राहू शकते. कधी कधी असं होऊ शकते युपीएससी पॅटर्न केला की डायरेक्ट करंट 20 प्रश्न विचारू शकते. बेस जर घेतलं तर म्हणतोय. ठीक आहे. तर थँक्यू.